खरोळा जिल्हा परिषद सर्कलच्या परिसरामध्ये आपण फिरत आहोत. विविध गावांना गाठीभेटी देत आहोत आणि या ठिकाणी कशा पद्धतीचं राजकीय वातावरण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. विविध पक्षाचे उमेदवार आता प्रचारासाठी जोर लावताना दिसून येत आहेत. विविध विषय पुढे येत आहेत आणि चांगल्या पद्धतीचा कसा प्रचार होईल याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. खरोळाच्या परिसरामध्ये याआधीसुद्धा जे उमेदवार होते, जे निवडून आलेले सदस्य होते, ते भारतीय जनता पार्टीचे होते आणि आता सुद्धा आपण भारतीय जनता पार्टीच्या ज्या अधिकृत उमेदवार आहेत सौ शिवकन्या महेंद्र गोडभरले यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की नेमके काय मुद्दे घेऊन ते या मतदारसंघामध्ये फिरत आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न मॅडम तुमच्यासाठी असा आहे की आता काय नेमके मुद्दे घेऊन, कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जात आहात, प्रचार करत आहात? नमस्कार, माझे नाव शिवकन्या महेंद्र गोडभरले. सध्या खरोळ्या सर्कलमधील विकासाचे मुद्दे म्हणजे रस्ते, लाईट, पाणी यासारखे शेतकरी आपले जे आहेत त्यांच्यासाठी जे काही होऊ शकतं ते करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. बरोबर. हां, ठीक आहे. म्हणजे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सगळेच आपण या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरं, आपण जसं पाहतोय की मागच्या वेळेस सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा इथं कामं झालेली असतील. काय काय कामं झालीत मागच्या वेळेस असं तुम्हाला वाटतं? भरपूर काही कामं झालेत सर. सभामंडप असतील, रस्त्याची कामं असतील, परत घरकुल आहेत, लाडक्या बहिणीचं असेल, पगारीचे असतील, भरपूर काही विकास झालेला आहे. आणि इथून पुढे जे काही कामं होतील ते आम्ही 100% प्रयत्न करू पूर्ण करण्याचा आणि तुमच्या ह्याच्यामध्ये विश्वासामध्ये उतरण्याचा 100% प्रयत्न करू. ठीक आहे. म्हणजे आपल्या माध्यमातून बरीचशी कामं झालीत असं आपण या ठिकाणी सांगत आहेत. परंतु ज्या रस्त्याने आम्ही आता आलोत तर तो रस्ता बराचसा खराब दिसतोय. मग ह्या रस्त्याला काय नेमकी अडचण वाटते? नाही सर, ते काम चालू आहे. थोडंसं पाऊस काळ असल्यामुळे एक 5-6 महिने लेट झाला. ते 100% कंप्लीट होणार. ठीक आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण मॅडम सोबत चर्चा केली आणि जे महत्त्वाचे विषय आहेत, जे ग्रामीण भागातील लोकांचे विषय असतात, जसं रस्त्याचे आहेत, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतात, पाण्याचे प्रश्न असतात, महिलांचे प्रश्न असतात, या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि पुढल्या काळात सुद्धा आम्ही काम करू असं इथं आपल्याला मॅडम सांगत आहेत. तर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की आपण स्वतः महिला उमेदवार आहात आणि आता लोकांमध्ये जात आहात. महिलांसाठी काय असणार आहे किंवा काय नेमके मुद्दे घेऊन तुम्ही महिलांपर्यंत जात आहात? मी स्वतः प्रत्येक घरामध्ये गेलेली आहे, त्यामुळे स्वतः कनेक्ट होणं हे एक वेगळीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपली महिला जे आहेत ते महिला बचत गट, परत महिला बचत गट, रोजगाराचे त्यांचे प्रश्न, त्यांची काही अडचणी असतील ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची सुरक्षा असेल म्हणा. घरात गेल्यानंतर प्रत्येक महिला एकदम खुलून बोलते, व्यवस्थित बोलते. जे एक महिलेशीच एक महिला कनेक्ट होऊ शकते. त्याच्या थ्रूत खूप काही माहिती मला मिळालेली आहे. त्याप्रमाणे आम्ही काम करू. ओके. म्हणजे महिलांसाठी जे काही शक्य असेल ते संपूर्ण काम या ठिकाणी, जे मग सुरक्षेचे सुद्धा महत्त्वाचे त्यात सुरक्षेचा पण एक प्रश्न आहे. त्याच्यावरती पण आम्ही चर्चा करून तो हे करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर महिलांच्या संदर्भात सुद्धा आपण योग्य ते सगळी कामं करणार आहेत असं सुद्धा त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे. तर तुमच्यासाठी सगळ्यात शेवटचा प्रश्न असा आहे की आता या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून आपण या परिसरातील मतदार बंधूंना काय सांगू इच्छिता, काय आवाहन करू इच्छिता? मी सांगू इच्छिते की दिल्लीपासून गल्लीपर्यंत नरेंद्र सर, देवेंद्र सर आणि आपले आदरणीय आप्पा रमेश आप्पा कराड साहेब हे आहेत. तर त्यांच्या पोस्टर पोहोचायचं असेल तर आपल्याला जिल्हा परिषद खरोळा सर्कलमध्ये महेंद्र भैया यांना उमेदवारी मिळालेली आहे. तर त्यांना निवडून देऊन ते कनेक्ट पूर्ण आपल्याला कंप्लीट करून आपल्याला विकासाच्या रस्त्यावरती चालायचं आहे. तर त्यासाठी कमळ हे बटन दाबून येत्या 5 तारखेला आपण मतदान करावे आणि मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला द्यावे हीच विनंती. ठीक आहे. म्हणजे त्यांनी इथं आवाहन केलेलं आहे की सगळीकडेच सत्ता ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्यामुळे ही विकासाची गंगा जर आपल्यापर्यंत पोहोचवायची असेल तर इथं सुद्धा आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान देऊन निवडून आणलं पाहिजे असं आव्हान त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपण खरोळा जिल्हा परिषद सर्कलचे ज्या अधिकृत उमेदवार आहेत सौ शिवकन्या महेंद्र गोडभरले यांच्यासोबत आपण इथं चर्चा केली आणि समजून घेतलं की काय नेमकं विकासाचं विजन त्यांच्या मनामध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते कशा पद्धतीनं काम करणार आहेत. जे पण काही प्रश्न या परिसरात आणखी आहेत त्या संदर्भात सुद्धा त्या बोलल्या
बोलल्या की जे काही कामं आणखी राहिलेले आहेत ते सुद्धा मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने इथं होत आहे. रस्त्याची कामं वगैरे सुरू आहेत. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या परिसरामध्ये आणखी काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी रामवाडी, लातूर.